प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र आणि गौरवयुक्त नामामध्ये तुम्हा प्रत्येकाचं या आठवड्याच्या पहिल्या दिवशी देवाच्या लोकांच्या सानिध्यामध्ये मंदिरामध्ये आम्ही स्वागत करत आहोत. And we welcome you all in the holy and glorious name of Lord Jesus Christ in the presence of all his people. देवाचे बोलवलेले म्हणण्यापेक्षा देवाचे निवडलेले म्हणणं जरा जास्त चांगलं होईल. It is good to call the chosen people instead of the called people. कारण बोलवलेले पुष्कळ आहेत, निवडलेले थोडके आहेत. Because many are called but few are chosen. आणि निवडलेल्यांमध्ये आम्ही असणं हे फार गरजेचं आहे. And we should be amongst the chosen. निवडलेले लोक देवाच्या सानिध्यामध्ये असणार आहेत. And the chosen people are going to be in the presence of God. देव निवडलेले लोक स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश करणार And आहेत. the chosen people are going to enter the kingdom of heaven. अनुप्रियानो, आमची निवड होणं कितीतरी महत्त्वाचं आहे. And it is important that we be chosen. आणि निवड आमची कशी होणार आहे? And how can we be chosen? त्याला कुठली पात्रता आहे? What designation or what qualifications does it need? किंवा देवाच्या कुठल्या नियमामध्ये आम्ही बसणं गरजेचं आहे? Or in what rules should we fit in? म्हणजे आम्ही देवाच्या निवडलेल्या लोकांमध्ये गणले जाऊ. So that we will be counted amongst the chosen. देवाचं वचन ऐकणं प्रियानो, Listen the word of आणि त्या God वचनाप्रमाणे आचरण करणं, and to walk according to it. परमेश्वराच्या ज्ञानात आणि भयामध्ये आमची वाढ होणं किंवा कृपेमध्ये वाढ होणं, To increase in the knowledge and grace of God. आणि देवाच्या आज्ञेमध्ये आम्ही चालणं हे फार गरजेचं आहे. It is important to walk in the ways of God. प्रियानो, धार्मिक जीवन म्हणजे नक्की काय हे आम्हाला फार समजणं महत्त्वाचं आहे. Beloved, we need to understand what is spiritual life. आत्मिक जीवन जगणं म्हणजे नक्की काय ते आम्ही समजून घेणं फार गरजेचं We आहे. need to understand what does it mean to live a spiritual कारण life. निवडलेले तेच आहे जे आत्मिक जीवन जगतात. But chosen are the ones who live the spiritual life. निवडलेले तेच आहे ज्यांना अध्यात्म काय आहे ते समजलेलं आहे. Those are the chosen people who understand spirituality. निवडलेले तेच आहे ज्यांना मन किंवा देवावरची प्रीती कशी आहे ते आम्हाला त्यांना कळलेलं आहे. Those are the chosen people who understand the love and mind of कारण Christ. पवित्र शास्त्रामध्ये सर्वात मोठी आज्ञा काय दिलेली आहे? Because what is the biggest commandment in the book? तर तो आपला देव परमेश्वर याचवर पूर्ण मनानं, पूर्ण जीवानं, पूर्ण शक्तीनं प्रीती कर. That you love your God with all your mind, soul and body. आणि सर्वात मोठी आज्ञा आहे. And this is the biggest commandment. आणि ही आज्ञा जो कोणी पाळतो किंवा या आज्ञेमध्ये जो चालतो, And anybody who walks in this आणि commandment, तो त्याची निवडलेल्यांमध्ये गणना होणार आहे. he will be counted as the chosen कारण people. देवावर प्रेम करणं जो मोठी आज्ञा आहे किंवा जो मोठा नियम आहे तो आम्हाला पाळणं गरजेचं आहे. The greatest commandment, loving, we need to follow it. त्याच्यामध्ये आम्ही पाहतो काय अतिशय महत्त्वाचे शब्द त्या ठिकाणी आहेत. And there are some important words in it. त्यात आम्ही पाहतो मत्ते कृषीवर्तमान याचा 22वा अध्याय आणि त्याची काही 37-38 वचन वाचा, 36 पण वाचा. आज कुठे गेले ब्रदर शशी? हॅलो, हा हॅलो, हा प्रेज लॉर्ड. परत एक पहिल्यापासून आता त्यांना माईक द्या. माईक द्यायला कोणी नाही का? गुरुजी, नियमशास्त्रातील कोणती आज्ञा मोठी आहे? नियमशास्त्रातील कोणती आज्ञा मोठी आहे? तो त्याला म्हणाला, तू आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण जीवाने व पूर्ण मनाने प्रीती कर. हीच मोठी व पहिली आज्ञा आहे. It says in Matthew 22:36 and 37, Teacher, which is the great commandment in the law? Jesus said to him, You shall love the Lord your God with all your heart, with all your soul and with all your mind. This is the first and greatest commandment. आणि सर्वात मोठ्या आज्ञेविषयीचा तो प्रश्न आहे. And this is a question of the greatest commandment. आणि ते गुरुजी, नियमशास्त्रातील कोणती आज्ञा मोठी आहे? And they asked, Teacher, which is the great commandment in the law? मोठी आज्ञा काय? आज्ञा लहान मोठी हा प्रकार असतो. मग या ठिकाणी पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतं मोठी आज्ञा. We get to see there is a great and a small commandment. मोठी म्हणजे नक्की कशी? What does it mean to be तर great? ज्याला पहिलं प्राधान्य देण्यात येईल, The one which is prioritized की first. जेव्हा पहिल्या नंबरवरती जी आज्ञा आहे, The commandment that is in priority. ती आज्ञा अनेक आहेत प्रियानो. And there are many त्या commandments. क्रमवार
क्रमानुसार लिहिल्या जातात. They are written sequentially. मग त्यातल्या पहिल्या क्रमांकावर कुठली आज्ञा आहे? The one that is in the first position. देवानं दिलेल्या आज्ञेमध्ये सर्वोच्च प्राधान्य किंवा पहिलं प्राधान्य कुठल्या आज्ञेला आहे? And to what commandment God has given the first priority? त्याला म्हटलेलं आहे मोठी And आज्ञा. that commandment is called the great आणि ती commandment. आज्ञा प्रीतीशी निगडीत आहे. And that commandment is related to love. कारण देव प्रीती आहे. Because God is love. आज आम्ही जिवंत आहोत त्या प्रेमाच्या उभेमुळे आहोत. We are alive because of the warmth of the love. आज आम्ही स्वर्गीय स्थानावर बसवलेले लोक आहोत त्या प्रीतीमुळे आहोत. We are seated in the heavenly places because of the love. आज आम्ही आमच्या देवाला अब्बा आणि बापाशी हाक मारू शकतो त्या प्रीतीचा तो परिणाम आहे. It is the effect of love that we can call of God Abba Father. ज्या देवाला आम्ही पाहू शकत नाही ते देवाशी आमचा समेट येशूच्या रक्ताद्वारे झालेला आहे प्रियानो. तो प्रीतीचा तो संदर्भाचा संबंध आहे. And it is because of love that we have been reconciled with our invisible God. जे काय आज आम्ही अनुभवत आहोत आमच्या जीवनामध्ये, Whatever we are experiencing in our life, विश्वासणारे या नात्याने, as believers, देवाचे पुत्र कन्या या as the नात्याने, sons and daughters of God, देवाचे लोक या as the नात्याने, people of God. तर प्रियानो ते सर्व कशामुळे आहे? And why is this? तर Because देवानं आम्हावर केलेल्या प्रीतीचा तो परिणाम आहे. it is the effect of the love that God did upon us. म्हणून बायबल म्हणतात की देव सांगतं की देवानं जगावर एवढी प्रीती केली की त्यानं आपला एकुलता एक पुत्र दिला. The Bible says God so loved the world that He gave His only begotten यासाठी Son, जो कोणी त्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं, त्याचा नाश होऊ नये. that whosoever believes in Him shall not perish but have eternal life. मग देवानं आमच्यावर प्रेम केला, आमचा नाश होऊ नये म्हणून So प्रियानो God loved us so that we could not perish. त्या मरणातून आमची सुटका He व्हावी, delivered us from the death, त्या सर्व निराशावस्थेमधून आम्ही बाहेर so यावं. that we come out of the आमचे sadness. शोकाचे दिवस संपले. पवित्र शास्त्र आम्हाला संत वधस्तंभावर झालेल्या महान यज्ञाच्या द्वारे. And on the cross it has been said that our days of grief are over. म्हणून देवानं प्रीती केली आणि आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त So झालं. God loved us and we received eternal life. आमच्यावरच्या स्वप्रेमाचं प्रमाण देवानं हे दिलं की आम्ही पापी असताना त्यानं आपला एकुलता एक पुत्र आमच्यासाठी दिला. The measure of His love was, even though we were sinners, He gave His only begotten Son for us. म्हणून प्रियानो संदेशाचं जे मर्म आहे ते सुद्धा ख्रिस्ताच्या आम्ही पाहतो ख्रिस्ताविषयीची साक्ष तिथं म्हटलेलं आहे. And the core message is called the testimony of Christ. मग ख्रिस्ताविषयीची साक्ष म्हणजे नक्की काय? What does it mean, the testimony of तर Christ? येशूनं आमच्यासाठी वधस्तंभावरचं मरण सहन केलं. Jesus endured the death on the cross तो for us. आमच्यासाठी मेला, पुरला गेला, पित्याच्या गौरवानं मरणातून तिसऱ्या दिवशी तो जिवंत झाला, तो स्वर्गात घेतला गेला आणि लवकरच तो आपल्या प्रियजनांना घेऊन जाण्यासाठी येत आहे. He died, He was buried and resurrected, and by the glory of God is coming back to take us. म्हणून आम्ही पाहतो येशूविषयी आणि संदेशाचं मर्म काय ते येशूविषयीची साक्ष आहे And प्रियानो. the core of the message is the testimony of Jesus. म्हणून पौलाचा संदेशाचा मुख्य उद्देश असतो आहे, मुख्य ध्येय आम्ही पाहतो तेच आहे वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवणं. The main intention of Paul's preaching is that he preaches the Christ crucified. म्हणून जगामध्ये सुद्धा आणि सगळीकडे आणि प्रसिद्ध आहे ख्रिश्चन लोक कशाविषयी तर प्रीतीविषयी आहे, And Christian peoples are famous for the love, दयेविषयी आहे. because of mercy. ख्रिश्चन लोक कधी भांडण करत नाही. And Christians do not argue. ख्रिश्चन लोक कधी एकमेकांचा द्वेष करत नाही. Christians never hate each कारण other. देव आमचा प्रीती आहे. For God, our God is love. आमच्या देवाचा स्वभावच आहे तो प्रेमळ देव आहे. It is the nature of God that He is love. आणि आम्ही ईश्वरी स्वभावाचे विभागी And we आहोत. are the partakers of the divine आम्ही nature. ईश्वरी स्वभावाच्या विभागीचं मुख्य गुण काय आहे तर तो हा आहे की प्रीती आमच्या ठाई आहे. The main character of divine nature is that love resides in us. म्हणून पवित्र शास्त्रामध्ये सर्वात मोठी आज्ञेविषयी सांगितलेलं आहे. In the scripture it tells about the great commandment. अनुवादाच्या 6व्या अध्यायाच्या 5व्या वचनामध्ये ते सांगितले तो आपला देव परमेश्वर याचवर पूर्ण मनानं, पूर्ण जीवानं, पूर्ण शक्तीनं तो प्रीती कर. It also says in Deuteronomy that you love your God with all your heart, soul and with your mind. तुझा देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे. Your God is the great God. आणि त्या ठिकाणी त्या मोठ्या आज्ञेविषयी सांगितलेलं आहे. And it is told about the great commandment. वाचा अनुवादाच्या पुस्तकामध्ये 6वा अध्याय 5 वचन बरोबर का? हे इस्रायला, तिथं लिहिलंय श्रवण कर. हे इस्रायला काय कर? श्रवण कर म्हणजे ऐक. हालेलुया. श्रवण कर म्हणजे काय? श्रवण म्हणजे काय? ऐकणे. हालेलुया. ज्या लोकांना ऐकू येत नाही त्यांना मशीन लावलं जातं, त्याला ऐकण्याचं मशीन म्हणत नाही, त्याला कसलं मशीन म्हणतात? श्रवण यंत्र. काय म्हणतात त्याला? शुद्ध मराठी भाषा श्रवण यंत्र. म्हणजे श्रवण करणं म्हणजे काय? ऐकणं आहे. हालेलुया.
आणि प्रियानो, आमच्यामध्ये श्रवण यंत्र आहे. काय माहितीये का? कारण आम्ही जगाच्या गोष्टीने आमचे कान इतके बंद करून टाकलेले आहेत. आमच्यामध्ये श्रवण यंत्र आहे, पवित्र आत्मा आहे. हालेलुया, आमेन. आणि तो पवित्र आत्मा आम्हाला वचन ऐकवतो, तो पवित्र आत्मा आम्हाला देवाचा संदेश देतो. मग मुख्य आपला हे इस्रायला श्रवण कर. वाचा, आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे. म्हणून तो आपला देव परमेश्वर याजवर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने व पूर्ण शक्तीने प्रीती कर. हालेलुया. It says in Deuteronomy 6:4 and 5, Hear, O Israel, the Lord our God, the Lord is one. You shall love the Lord your God with all your heart, with all your soul, and with all your strength. या ठिकाणी बायबल असतं हे इस्रायला श्रवण कर, ऐक तू. Here it says, Hear, O Israel. काय ऐक? What should we hear? पहिली गोष्ट, तो आपला देव परमेश्वर याच्यावर प्रेम कर, कारण तो अनन्य परमेश्वर That you shall आहे. love the God because the Lord is the only one. तो आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण मनानं, पूर्ण जीवानं, पूर्ण शक्तीनं प्रीती कर. You love the Lord with all your heart, soul, and with your strength. आणि ती देवाची आज्ञा आहे. And this is the commandment of आणि God. मग मी पाहतो प्रियानो, मन जे आहे, And the mind, beloved. मनाचा संबंध प्रीतीशी आहे. And the relation of mind is with आम्ही love. देवावर पूर्ण मनानं प्रेम करणं गरजेचं We आहे. need to love the Lord with all our heart. देवानं माझ्यावर प्रेम केलं. God loved me. कसं प्रेम केलं? How did he love? मनापासून प्रेम केलं हा शब्द नाही तिथं. It has not mentioned he loved with his त्या heart. प्रेमाला अगापे प्रेम म्हटलेलं आहे. That love is called agape love. प्रियानो, पूर्ण स्वतःला त्यानं आपल्या लोकांसाठी वधस्तंभावर समर्पित केलं. He sacrificed himself for his people. म्हणून बायबल म्हणतं प्रीती देते. प्रियानो, So Bible says love gives. मग मी मनापासून प्रेम करतो, मोठी आज्ञा पाळतो, म्हणजे काय करतो? मी माझं जीवन पूर्णपणे देवाच्या हातामध्ये सुपूर्त करतो, देवाच्या इच्छेप्रमाणे चालण्यासाठी. So if I say I love the Lord with all my heart, that means I give all my life under the subjection of God. मग देवाच्या इच्छेप्रमाणे चालणारे लोक हे निवडलेले लोक आहेत. And the people who walk according to the word are the chosen ones. हालेलुया. Hallelujah. देवावर मनापासून प्रेम करणारे लोक देवाचे निवडलेले The लोक people आहेत. who love the Lord with all their heart are the chosen ones. देवाच्या इच्छेप्रमाणे चालणारे लोक हे निवडलेले लोक The आहेत. ones who walk according to the will of God are the chosen म्हणून ones. तिथं प्रीतीविषयी, मनाविषयी अजून एक संदर्भ दिलेला आहे. There is one more reference about the heart तो mind. रोमकराच्या पत्राकडे आम्ही पाहूयात. 12वा अध्याय आणि त्याचं 1 आणि 2 सगळ्यांना परिचित वचन आहेत. यास तो बंधुजन हो, त्याचं वरचं हेडिंग काय? नवीन जीवित क्रम. बरोबर. हा, काय ते हेडिंग? हा, नवीन जीवित क्रम. हालेलुया. आता आम्ही सर्व लोक कुठल्या जीवित क्रमामध्ये वाटचाल करत आहोत? कुठल्या जीवनामध्ये वाटचाल करत आहोत? नवीन जीवनामध्ये. हालेलुया. प्रियानो, तुमच्या तारणाला 20 वर्ष झाली, 25 वर्ष झाली, 50 वर्ष झाली, तरी हेच म्हटलं जातं तुम्ही नवीन जीवनामध्ये प्रवेश केला, नवीन जीवनामध्ये वाटचाल करत आहात. हालेलुया. म्हणजे ख्रिस्तामधलं नाविन्य संपत, हालेलुया, नवीन आहे. जुनं ते सर्व होऊन गेले, आता सर्व काही नवीन आहे. म्हणून तिथं नवीन जीवित क्रम. हालेलुया. It has been called that we are living in a new life, so it says new lifestyle. म्हणून आमचा जीवित क्रम कसा असला पाहिजे? How should our lifestyle be? आमचा रोजचा दिवस आमच्यासाठी नवीन आहे. Every day is new for us. रोजच्या दिवसासाठी देवाचा जन्मसंत हा दिवस परमेश्वराने नेमलाय, यात आपण उल्हास व आनंद करूया. The word of God says this is a day that Lord has made. Let us be glad and rejoice. म्हणून त्या ठिकाणी सांगितलं नवीन जीवित क्रम. It says new lifestyle. काय नवीन जीवित क्रम? वाचा. यास तो बंधुजन हो, यास तो बंधू जन हो. मी देवाच्या करुणेमुळे, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हास विनवतो की, तुम्हास विनवतो की तुम्ही आपल्या शरीराचा, तुम्ही आपल्या शरीराचा जिवंत पवित्र व देवाला प्रिय असा यज्ञ करावा. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. या युगाबरोबर समरोप होऊ नका. या युगाबरोबर समरोप होऊ नका. तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. स्वतःचे रूपांतर होऊ द्या. यासाठी की देवाची जी उत्तम ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा ती काय आहे हे समजून घ्यावे. Says in Romans 12 and 1
1 and 2, I beseech you therefore, brethren, by the mercies of God, that you present your bodies a living sacrifice, holy, acceptable to God, which is your reasonable service, and do not be conformed to this world, but be transformed by the renewing of your mind, that you may prove what is that good and acceptable and perfect will of God. पण या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगत आहे, Here the word of God says, या युगाबरोबर समरोप होऊ नका. do not be conformed to this world. जास्त बंधूजनो, देवाच्या कृपामुळे तुम्हाला विनवतो की तुम्ही आपल्या शरीराचा जिवंत व पवित्र देवाला प्रिय असा यज्ञ करावा. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. It says, I beseech you therefore, brethren, by the mercies of God, that you present your bodies a living sacrifice, holy, acceptable to God, which is your reasonable service. या नवीन जीवित क्रमाचा भाग आहे प्रियानो, की आपलं शरीर आम्ही देवाला यज्ञ असं सादर करावा. Part of new lifestyle is presenting your bodies as a living sacrifice. आपल्या शरीराचा जिवंत पवित्र आणि देवाला प्रिय असा यज्ञ करावा. Present your bodies a living sacrifice, holy and acceptable to God. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. ख्रिस्तानं यज्ञ केला वधस्तंभावर. Christ sacrificed on the cross. स्वतःला त्यानं वधस्तंभावर आमच्यासाठी He दिलं. sacrificed himself for us on the cross. आमच्यासाठी आमच्या पाप क्षमेसाठी स्वतःचं निष्कलंक रक्त He सांडलं. shed his unblemished blood for us. आमच्या पापाचं वेतन जे मरण ते त्यांनी स्वतःवर The घेतलं. wages of sin, death, he took that upon him. देवाला पसंत पडणारा तो देवाने त्यांनी यज्ञ सादर केला आणि देवाला त्यांनी संतोष दिला. He sacrificed himself and he pleased God. तो यज्ञ देवाने स्वीकारला And God accepted that आणि sacrifice. आम्हाला सर्व पापातून शापातून आमची सुटका आम्हाला मिळालेली And we आहे. got deliverance from all the sin and death. आता ज्या रक्तानं आम्ही धुतलेलो आहोत, Now with the blood that we are cleansed, आमचा देह, आमचा आत्मा, आमचा जीव त्या रक्तानं धुतलेला आहे. spirit, our flesh and our mind is cleansed. माझ्या भावानं बनवून त्या रक्ताच्या द्वारे आमचं शरीर शुद्ध झालेलं आहे. Through the blood our body is clean. त्या रक्ताच्या द्वारे आमचा जीव शुद्ध झालेला आहे. Because of the blood our mind is clean. त्या रक्ताच्या द्वारे आमचा आत्मा शुद्ध झालेला आहे. Our spirit has been clean. आमचा आत्मा सुस्थितीमध्ये किंवा सुरक्षित ठिकाणी आलेला आहे. Our spirit is in a good condition. पण प्रियानो, देवानं प्रवेशून आपला देह वधस्तंभावर दिला. And Christ gave his body on the cross. त्यानं तो यज्ञ केला. He did that तो sacrifice. यज्ञ त्यानं स्वीकारला And God accepted that आणि आम्ही sacrifice. बंधनातून सुटलो. And we were free from आता bondage. ज्या रक्ताच्या द्वारे आमचा देह शुद्ध झालेला आहे, And through the blood that we are cleansed ज्या with, रक्ताच्या द्वारे आमचं शरीर, आत्मा, जीव शुद्ध झालेला आहे, and through the blood that our body, spirit and soul are आता cleansed, त्या शरीराचा यज्ञ आम्हाला देवाला सादर करायचा now we आहे. need to give the sacrifice of this body to God. हालेलुया. Hallelujah. तो निर्दोष कोकरा, And that unblemished lamb, तो देवाला त्याने त्याला त्याने यज्ञ म्हणून सादर केला he sacrificed himself to आणि Father. देवानं आम्हाला पापातून सुटका दिली. And God delivered us आता from the. आमचं शरीर Now our body हे देवाचं मंदिर is a आहे temple of God, आणि तो यज्ञ आम्हाला सादर करायचा आहे. and we have to sacrifice it. जर मला त्या निवडलेल्या लोकांमध्ये माझी गणना व्हावी असं वाटत If I असेल, want to be numbered amongst the chosen, तर नवीन जीवित क्रमाचा हा एक प्रमुख भाग आहे. the main part of the new lifestyle is आम्ही आमच्या शरीराचा जिवंत पवित्र देवाला प्रिय असा यज्ञ करावा. ही आमची आध्यात्मिक सेवा आहे. presenting our bodies a living sacrifice, holy, acceptable to God, which is a reasonable service. आत्मिक जीवन, Spiritual life. आमचा विषय चाललेला आत्मिक जीवन. Our topic is spiritual त्या life. आत्मिक जीवनामधला आम्ही पाहतो, आम्ही संयम हा जो शब्द आहे त्या शब्दावर आम्ही मनन करत And we आहोत. have been learning about meditation. मग त्याच्यामध्ये आम्ही हळूहळू येत असताना प्रियानो, And while we are learning about control, while we या move towards ठिकाणी it, आम्ही शरीराविषयी ऐकत आहोत. we are hearing about the हा body. यज्ञ सुद्धा आध्यात्मिक सेवा आहे. This sacrifice is also a spiritual responsibility. आध्यात्मिक म्हणजे आत्मिक तो भाग आहे. It is called spiritual service. तो आम्ही समजून घेणं We गरजेचं need आहे. to understand. तो आम्हाला समजणं महत्वाचं We आहे. need to आम्ही understand. तिकडे दुर्लक्ष करतो. We ignore it. हालेलुया. Hallelujah. आणि प्रियानो, आम्हाला ज्या पद्धतीने देवाला संतुष्ट करणं गरजेचं आहे आमच्याकडनं होत नाही. And the way we should please God, it's not happening. मी नेहमी सांगतो की आम्ही आध्यात्मिक जीवन काय, आत्मिक जीवन काय आम्ही समजून घेतलेलं नाही. And I always say that we never understood what
what is a spiritual आम्हाला life. फक्त आशीर्वाद माहिती आहेत, आशीर्वाद घेणं देवाकडून. We only know to receive blessings from मिळवणं God. माहित नाही, घेणं माहित आहे. We know to get blessings from God. आशीर्वाद मिळवाय आम्ही पाहतो देवाकडनं आम्हाला आपोआप मिळणं गरजेचं आहे. आपोआप कसं मिळतात त्याचा भाग हा आत्मिक जीवन We आहे. need to receive blessings automatically from God, and how do we receive it? That is a part of it. उपासना देते अशी आम्ही जेव्हा देवाला सादर करतो आशीर्वाद आम्हाला प्राप्त When we होतो. worship God, we receive blessings. मग या ठिकाणी आम्ही पाहतो आम्ही देवाला काय यज्ञ करत आहोत. So here we see what are we sacrificing? आम्ही आमची अर्पण आणतो देवाची स्तुती असो, We bring our offerings, praise be to आम्ही God. आमचं दशमांश आणतो देवाची स्तुती असो, We bring our tithes, praise be to आम्ही God. आणि फार त्रास करून चर्च मध्ये येतो वचन ऐकायला, चांगली गोष्ट आहे देवाची स्तुती असो. And with much trouble we come to church to hear the word of God, पण praise be to Him. इथून गेल्यानंतर काय आहे, But what after we leave? माझं जीवन काय आहे, How is my मी life? कशा प्रकारे माझं दैनंदिन आणि जीवितक्रम आहे. How do I live my daily life? आम्ही आध्यात्मिक जीवनाविषयी पाहत असताना देवाच्या दासांविषयी जर आम्ही पाहिलं तर नित्यक्रम त्यांचा काय आहे ते सांगितलेलं आहे. And if we learn about the servants of God, we understand their daily life. नित्यक्रमाप्रमाणे तो असं करत होता, According to his daily life, he used to do this तो and this. प्रार्थना करत होता, He used to pray. तो उपासना करत He used to होता, worship. तो देवाचे आणि देवाच्या आज्ञेप्रमाणे चालत He होता. used to walk according to the will of God. प्रियानो, ही गोष्ट आम्ही लक्षात घेणं गरजेचं We आहे. need to understand these things. म्हणून आमची आध्यात्मिक सेवा काय So आहे, what is a reasonable service? ज्या रक्ताच्या द्वारे माझं शरीर शुद्ध झालेलं आहे Because of the blood that my body is आणि cleansed. या शरीराचं रूपांतर आता मंदिरामध्ये झालेलं आहे. And this body is now transformed to temple. कुणाचं मंदिर आहे, Whose temple is it? देवाचं मंदिर It आहे. is the temple of God. त्याच्यामध्ये देवाचा आत्मा वास The करतो. Spirit of God मग dwells in प्रियानो, it. तो यज्ञ आम्ही देवाला सादर करतो का? Do we present this as a sacrifice? जर आम्ही करत नाही तर प्रियानो आम्ही कुठंतरी आत्मिक जीवनामध्ये कमी पडत आहोत If we do not do it, that means we lack in our आणि हे spiritual फार life. चुकीचं आहे. And this is extremely wrong. म्हणून तुम्ही आपल्या शरीराचा जिवंत पवित्र देवाला प्रिय असा यज्ञ करावा, ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. We should present our bodies a living sacrifice, holy and acceptable to God, which is our reasonable पुढच्या विषयी service. डिटेल आपण त्या आध्यात्मिक यज्ञाविषयी आम्ही आणि बघणार आहोत. We are going to learn about the spiritual त्याच्या sacrifice. पुढचं दुसरं वचन आहे, युगाबरोबर समरूप होऊ नका. Second word is, do not be conformed to this world, but कशाच्या नवीकरणाने, आपल्या मनाच्या. हालेलुया. but by the renewing of your mind be transformed. मनाचं नवीनीकरण. Renewing of your mind. मागच्याच आम्ही पाहिलं प्रियानो, सर्व भूतलावर वाईट गोष्टी वाढलेल्या होत्या आणि मनुष्याचे सर्व विचार तरंग एकसारखे कसे होते, देवाच्या दृष्टीने वाईट होते. And all the thoughts of the man were evil in the eyes of God. त्याच्या मनात येणारे विचार तरंग सगळे चुकीचे होते. All the thoughts in his mind were evil. म्हणून जलप्रलयाने सर्व त्यावेळेस देवाने नाश करून टाकलेला So आहे. God destroyed with the flood. आणि ज्याचं शुद्ध मन आहे, And the one who had a pure heart, अशा देवानं नोहाला निवडलं, God chose Noah. त्याच्या कुटुंबाला वेगळं केलं He separated his family. आणि काही प्राणी त्याच्यामध्ये एक जोडी पाठवून देवानं त्यांचा बचाव केला. And with a pair of animals, he saved them. म्हणजे प्रियानो, मनाचं नवीनीकरण, मनाची शुद्धता किती महत्वाची आहे आमच्या सार्वकालिक जीवनासाठी आम्हाला पाहायला मिळतं. We get to learn how important is renewing of your mind for eternal life. मग या युगाबरोबर समरूप होऊ नका, Do not be conformed to this world, कारण या युगाची आम्ही नाही, because we are not of the या world. जगाची आम्ही We नाही. are not of this या nation. युगामध्ये सर्व प्रकारच्या चुकीच्या गोष्टी आहेत. There are all wrong things in this age, संपूर्ण जग अंधकारानं, सर्व राष्ट्र अंधकारानं झाकलेले आहेत. and all the nation has been covered with darkness. निभीड काळोख सर्व ठिकाणी आहे. There is pitch black everywhere. पण बायबल सांगतं, उठ प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुझकडे आलेला आहे. But God says, get up, be radiant, for light has come to you. त्यानं आम्हाला प्रकाशित केलेलं आहे. He has made us radiant. म्हणून या ठिकाणी बायबल आम्हाला सांगतं की या युगाबरोबर समरूप होऊ Bible says, do नको, not be conformed to this तर world, आपल्या मनाच्या नवीकरणाने. but by the renewing of your mind. मनाचं नवीनीकरण होणं फार गरजेचं It is आहे. important that our mind is ज्या renewed. वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताला आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये, आमच्या हृदयामध्ये वैयक्तिक तारणारा प्रभू म्हणून स्वीकारतो, When we accept Jesus as our personal saviors in our heart, आमच्या मनातला आणि आम्ही सर्व आमच्या पापांचा पश्चाताप करतो, and when we repent of our sins, ते आमच्या मनाचं नवीकरण होतं. that is the renewing of our जे mind. पूर्वी सर्व प्रकारच्या वाईटानं बरबटलेलं The होतं, one which was filled with all kinds of evil, दुष्टाईच्या विचारानं बरबटलेलं होतं, which was filled with deceit, आता ते मन, ते हृदय देवावर प्रेम करणार आहे. now that mind loves God. ते रूपांतरित मन आहे. That is a transformed mind. अंधकारातून प्रकाशाकडं, From darkness to light, दुःखातून आनंदाकडं. sorrow to joy. प्रियानो, म्हणून या ठिकाणी झाले आपल्या या युगाबरोबर समरूप होऊ नका, It says, do not be conformed to this तर world, आपल्या मनाच्या नवीकरणानं स्वतःच
स्वतःचं रूपांतर होऊ द्या. but be transformed by the renewing of your mind. म्हणजे मनाचं रूपांतर झाल्याशिवाय स्वतःचं रूपांतर होत नाही. Unless the mind is transformed, we cannot be transformed. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. मन आनंदी असेल की संपूर्ण देह आनंदी होतो. If the mind is happy, the entire body is मन happy. दुःखी असेल तर देह आनंदी राहू शकतो का? Can we be happy if our mind is sad? तुमच्या मनाच्या अवस्थेवर तुमच्या शरीराची हालचाल आहे प्रियानो, किंवा त्याची देहबोली लक्षात येते. On the condition of your mind depends your entire personality. म्हणून या युगाबरोबर समोर होऊ नका. Do not be conformed to तर this आपल्या world, मनाच्या नवीकरणाने but by the renewing of your mind, स्वतःचे रूपांतर होऊ द्या. be transformed. कारण ज्यावेळेस मनाच्या नवीकरणानं आमचं रूपांतर होतं, When we are transformed by the renewing of your mind, आम्हाला देवाची इच्छा काय आहे आम्हाला समजून येते. we understand what the will of God is. मग तो मनुष्य जगातल्या भौतिक गोष्टीच्या मागे लागत So नाही. that person does not chase behind the things of the माझ्या world. देवा मला प्रभू ख्रिस्त तू दिलास, त्याच्या पलीकडे मला काही नको. My God, you gave me Christ. I do not want anything else. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. ख्रिस्त मिळाला सगळं तिथं, त्याच्यापेक्षा मोलवान जगामध्ये आकाशाखाली पृथ्वी मनुष्य मात्र मध्ये दुसरी गोष्ट नाही की ज्याचं मोल ख्रिस्तापेक्षा जास्त आहे. There is nothing on the earth that is more precious than Jesus. तो देवाचा शब्द आहे. He is the word of आणि God. देवाच्या शब्दाविषयी तो मोलवान आणि अति महान आहे. And that is the most precious thing. म्हणून या ठिकाणी पवित्र शास्त्रामध्ये सांगतं, So here the word of God आपल्या says, मनाच्या नवीकरणाने स्वतःचं रूपांतर होऊ द्या. transformed by the renewing of your mind, यासाठी की देवाची जी उत्तम, ग्रहणीय आणि परिपूर्ण इच्छा ती काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे. that you may prove what is that good and acceptable and perfect will of God. आणि हे समजून घेणं And to understand हे this, आत्मिक जीवन आहे. that is spiritual life. आम्हाला अजून ख्रिस्त समजला नाही. We have not yet understood आम्हाला Christ. आत्मिक जीवन काय समजणार? How will we understand आम्हाला spiritual life? ख्रिस्त समजला नाही. We have not understood Christ म्हणून yet. आम्ही जिथं आहोत तिथंच आहोत So प्रिया. we are stagnant. आमच्यामध्ये कुठला बदल नाही, There is no change. आमच्यामध्ये कुठल्या प्रकारची उन्नती There नाही. is no growth in us. कारण आम्हाला आम्ही समजून घेण्याचा कधी प्रयत्न करत नाही. Because we never try to understand. आध्यात्मिकता म्हणजे काय आम्ही पाहतो, देवाची इच्छा समजून घेणं म्हणजे काय ते आम्हाला कळणं फार It गरजेचं is आहे. important we need to understand the will of God and spirituality. म्हणून देवाची उत्तम, परिपूर्ण, ग्रहणी आणि परिपूर्ण इच्छा. So the good and acceptable and perfect will of God, तुम्ही निर्भ्रांत आणि स्थिर असावं. that you be stable and तुम्ही steady, सत्याच्या ज्ञानाप्रत पोहोचावं. that you receive the knowledge of truth, तुम्ही सार्वकालिक जीवन प्राप्त करून that you घ्यावं. attain the eternal life. ही देवाची. This is the will of God. हालेलुया. प्रभूच्या Hallelujah. प्रार्थनेमध्ये आम्ही म्हणतो, हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही कुणाच्या इच्छेप्रमाणे. मग त्याची इच्छा काय समजली का तुम्हाला? Have you understood His will? समजले असेल तर आम्हाला ते आमच्या जीवनामध्ये आम्ही ते लागू करत आहोत का? And if we understood, are we applying it to our life? नाहीतर नेहमी आपल्या मराठीमध्ये म्हटलं जातं, कळतंय पण वळत नाही. In Marathi we say we understand but we do not do it. हालेलुया. कळतं पण वळत नाही. वळणं गरजेचं आहे. We need to do it. तुझं कळते परिणा वळते. हालेलुया. तुला म्हणजे तुम्ही गाण्यात म्हटलं, तुझं कळते परिणा वळते. We understand but we do not do it. आम्ही अशा अवस्थेमध्ये आहोत. We are in such a situation. भक्त कसा असतो? How is a devotee? भोळा भक्त, He is an innocent. थाबडा भक्त. He is innocent. भक्ताचं वर्णन असं केलं जातं. And this is how a devotee is described. भोळा भक्त. He is innocent. हालेलुया. काय काय लोक होतात, भोळा देव आहे आमचा. Some people say our God is naive. आमचा देव भोळा नाही. Our God is not naive. हालेलुया. Hallelujah. कुठल्या तरी गैरसमजामध्ये राहू नका. Do not have this misunderstanding. आमचा देव भस्म करणारा अग्नी आहे. Our God is a consuming आमचा देव fire. ईर्ष्यावान आहे. He is a jealous God. आमचा देव प्रीतीपूर्ण देव आहे. He is a God filled with love. आमचा देव विश्वसनीय देव Our आहे. God is a faithful आमचा God. देव न्यायी आहे. Our God is a just तो God. भोळा देव नाही. He is not a naive हालेलुया. God. Hallelujah. भोळ्यांचं भलतीकडे वळते, ते नाशाकडे जातात. The naive people go astray. हालेलुया. आम्ही Hallelujah. भोळे नाही. We are not naive. कारण आमचा देव भोळा नाही. Because our God is not आमचा naive. देव संसुज्ञ आहे. Our God is wise. तो शहाणा आहे. He is intelligent. तो ज्ञानानं भरलेला He is आहे. filled with आणि knowledge. त्यानं आम्हाला ते ज्ञान दिलेलं And आहे. He has imparted that knowledge. हालेलुया. Hallelujah. सुज्ञतेचं मन. The mind of wisdom. येणार आहोत आपण नीतिस्तोत्राच्या दुसऱ्या अध्यायामध्ये येणार आहे.
We are going to go to Proverbs. मनाला सुज्ञता त्या तो विषय आता येईल थोड्या वेळाने. इकडे आपण पहिल्यांदा महत्वाचं लक्ष देऊया. Let's pay attention here. तर आपल्या मनाच्या नवीकरणानं स्वतःचं रूपांतर होऊ द्या. So be transformed by the renewing of your mind. यासाठी की देवाची जी उत्तम ग्रहणी आणि परिपूर्ण इच्छा ती काय आहे हे तुम्ही समजून घ्यावं. That you understand what is good, acceptable and perfect will of God. जशी स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. As it is in heaven, so on earth, let your will be done. देवाची इच्छा कशी आहे? So what is the will of God? उत्तम आहे, That is good, ग्रहणीय आहे acceptable आणि परिपूर्ण आहे. and is perfect. पहिली गोष्ट ती उत्तम आहे, First, it is good. ती चांगली आहे. It is nice. म्हणून आम्ही ती समजून घेणं, देवाच्या इच्छेप्रमाणे चालणं महत्त्वाचं So आहे. it is important we understand and act accordingly. ती ग्रहणीय आहे, It is acceptable. म्हणजे ते स्वीकारायला योग्य आहे, Means it is right to be ग्रहण accepted. करायला योग्य आहे. It is right to be आणि accepted. म्हणून प्रियानो ज्याला ते समजतो तो ती ग्रहण करतो. So the one who understands accepts it. आणि ती कशी परिपूर्ण इच्छा आहे, And it is perfect. अपूर्ण नाही. It is not imperfect. हालेलुया. Hallelujah. इच्छा अपूर्ण राहता कामा नये. And the will should not be remain unfulfilled. भाई बाबाकीच्या याच्यामध्ये सांगितलं होतं, अरे इच्छा अपूर्ण राहिली, And they say that the will is not हे fulfilled. करा ते करा, So do this and that. त्याच्या इच्छेप्रमाणे करा. Do according to his will. हालेलुया. की काय इच्छा अपूर्ण असते त्या लोकांची? And what is the will that is कारण ते unfulfilled? मानवाच्या इच्छा आहेत, These are the will of man. म्हणून ते अपूर्ण आहे. So that is why it's आम्ही जर incomplete. देवाच्या इच्छेप्रमाणे चालत आहोत If we walk according to the will of तर God, आमची इच्छा अपूर्ण कधी राहणारच नाही, our desire will never be कारण ती unfulfilled. देवाची इच्छा आहे, Because that is the will of ती God. उत्तम आहे, That is ती good. ग्रहणीय It's आहे, acceptable. ती परिपूर्ण It is आहे. perfect. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. म्हणून देवाच्या विश्वासणारे लोक जेव्हा जगातला प्रवास संपून जातात त्यांचा आत्मा आनंदानं तो जातो. So when the believers end their life on the earth, their spirit goes with joy. का दुःखानं जातो? Or does it go with sorrow? हालेलुया. Hallelujah. दुःखानं जात नाही, Spirit does not go with sorrow. कारण त्याला माहिती आहे आता मी कुठं जाणार Because he आहे. knows where will I go now. विसाव्याच्या ठिकाणी To the जाणार place आहे. of rest. विसावाचं ठिकाण सुद्धा कसं मनाशी निगडीत आहे पुढे मी तुम्हाला शिकवणार I'll आहे. teach you how the resting place is related to the mind. म्हणून मी पाहतो की समजून आम्ही ते घेणं गरजेचं, उत्तम ग्रहणी आणि परिपूर्ण इच्छा काय आहे ते आम्ही समजून घेणं We गरजेचं need to आहे. understand the good, acceptable and perfect will of God. आणि त्याच्यासाठी मनाचं नवीकरण होणं गरजेचं आहे. And renewing of our mind is आणि important for that. मनाचं नवीनीकरण होण्यासाठी आम्ही देवावर मनापासून प्रेम करणं गरजेचं आहे. And for our mind to be renewed, we need to love the Lord with all our mind. रोज प्रेम करा, Love your Lord daily. रोज मनाचं नवीकरण आहे. Renewing of our mind is every day. हालेलुया. खरं Hallelujah. प्रेमाला कंटाळा कधी येतो का? Does the true love ever get tired? माझ्या मुलाला आता मी 6 महिने प्रेम करणार नाही, बस आता संपला, असं होईल का हो कधी कुठला आई वडला? Can it happen? I will not love my son for 6 months now. होईल का? Can it नाही ever होणार. happen? It will उलट never त्या happen. आईचं वडिलांचं मुलावरचं प्रेम रोज वाढत असतं, But the love of the parents on the child keeps on रोज तो increasing. वाढत असतो, Keeps on increasing. शरीराने वाढत असतो, The child grows बुद्धीनं वाढत असतो, with mind, body आणि त्याची and वाढ mind. बघून त्याचं त्या आई वडिलांचं प्रेम सुद्धा रोज नवीन होत असतं. And looking at that, the love of parents also increases every day. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. जिथं Hallelujah. खरं प्रेम आहे तिथं नाविन्य आहे Where प्रेम, there is true love, there is newness. तिथं नवीकरण आहे. There is newness. म्हणून आम्ही देवावर प्रेम करतो, So when we love God, ते नाविन्य आहे प्रियानो त्याच्यामध्ये, there is newness in ते it. कमी होत नाही, That never decreases. रोज ते वाढत असतं. Every day it keeps कारण increasing. रोज आम्ही 700 रुपये मेघानं वेढलं जात आहोत, Because every day we are रोज- goaded with the cloud of testimony. रोज त्याच्या अद्भुत कृत्यांचा अनुभव आम्ही घेत आहोत. Every day we experience His marvelous म्हणून deeds. बायबल म्हणतं हे सर्व सत्ताधारी प्रभू देवा, So the Bible says, "Oh, you, the God of authority, तुझी कृत्य किती थोर आणि आश्चर्यकारक your आहेत. deeds are so great and marvelous." आणि ती थोर आणि आश्चर्यकारक कृत्य देव त्याच्या लोकांच्या निवडलेल्या लोकांच्या जीवनामध्ये रोज करत असतो. And this great and marvelous deed God does in the life of His people every त्यांचं day. जीवन 700 रुपये मेघाने वेढलं जातं. And their life is girded with cloud of testimony. जितकं त्यांच्या साक्षी वाढतात The more their testimonies तितकं increase, देवाचं प्रेम त्यांचं वाढतं, the more love of God increases, तितकं मनाचं नवीकरण त्यांचं and the होतं. more their mind is ते renewed. थकत नाही. They do not get tired. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. म्हणून मी मागच्या वेळेस म्हटलं की तुम्ही हालेलुया रोज आणि रोज म्हणत आलं तरी तुम्हाला त्या शब्दाचा कंटाळा येणार. So I said, if you keep on repeating hallelujah, you will never be tired. तुम्ही कधी त्याचा येशू येशू तुम्ही रोज किती म्हणत बसला तरी तुम्हाला त्या नावाचा कंटाळा येणार. If you keep on repeating name of Jesus, you will not be tired. रोज त्याच्यामध्ये नवीन असणार आहे, There is going to be something new in every रोज day. नाविन्य असणार आहे. Every day it's going to be कारण new. प्रेम हे
फुलत जातं, सुकत जात नाही. Because love always flourishes. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. आणि असं फुलत फुलत जाणारं ते प्रेम शेवटी त्या ख्रिस्ताच्या विश्रामस्थानी पोहोचणार आहे, जे तुम्ही देवाचे लोक आहात. हालेलुया. And your love will keep on increasing and flourish and finally rest in म्हणून at प्रियानो, God. देवाच्या उपासनेविषयी कधी कंटाळा करू So नये. never be tired of the worship of God. रोज हालेलुया हालेलुया काय गायचं असं काय म्हणणं चुकीचं आहे प्रियानो. Do not say that, oh, how can we say hallelujah every day? कारण बायबल मध्ये सांगितले की तिथं निरंतर स्वर्गामध्ये हालेलुयानं त्याचा आणि जे घोष चालू आहे. Because in scripture it says they say hallelujah unceasingly. तिथे निरंतर म्हटलं जाते पवित्र 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 जो होता, जो आहे, जो येणार, तो सर्व सत्ताधीश. And they say without ceasing, holy, holy is he who is to come and to whom belongs the authority. तिथं ते म्हणायचं ते थांबत They do नाही. not stop saying म्हणून that. प्रियानो, आम्ही आत्मिक जीवनाविषयी विचार करत आहोत. So we are thinking about the spiritual life. आत्मिकतामधले आम्ही पाहतो की आम्ही देवाचं वचन आम्हाला सांगते की आत्मसंयमन, त्याच्याविषयी आम्ही पाहतो संयमनाचा आत्मा देवाने आम्हाला दिलेला And we आहे. are learning about the spirit of self-control that God has given. संयमन म्हणजे आम्ही पाहतो मनावर ताबा. And control means having control over our mind. ज्याला आम्ही पाहतो जो मनावर ताबा मिळवणारा मनुष्य जो आहे त्याला संयम राखणारा असं म्हटलं जातं. And the one who can keep his mind in control is called as a man who can self-control. आत्मसंयमन या शब्दाचाच अर्थ आहे The meaning of self-control is स्वतःचे मन स्वतःच्या ताब्यात ठेवणे. to have your mind under your subjection. आणि मन ताब्यात राहणं फार कठीण आहे It प्रियानो. is very difficult to keep a mind in मागच्या वेळेस तुम्हाला control. त्याविषयी मी सांगितलेलं I आहे. told you about it the last मग time. मन ताब्यात ठेवण्यासाठी कशाची गरज आहे? So to keep your mind in control, what do we need? मन तुम्हाला दिसतं का? Do नाही. you see the mind? No. आत्मा तुम्हाला दिसतो का? Can you नाही see the दिसत. spirit? मग न दिसणाऱ्या मनावर न दिसणाऱ्या आत्म्याचा प्रभाव आला की प्रियानो, आमचं मन आम्ही आम्ही संयम करू शकतो. If the influence of the invisible spirit is on invisible mind, we can attain self-control. न दिसणाऱ्या गोष्टीवर न दिसणाऱ्या गोष्टीनीच मात करायची असते. And the things that we cannot see, it needs to be controlled by the invisible thing. म्हणून बायबल आम्हाला सांगतं आम्हाला वारा आम्ही अनुभवतो पण आम्ही पाहू शकत नाही. And we can experience the wind, but we do not see the wind. आम्ही फुलाचा सुगंध अनुभवतो पण आम्ही पाहू शकत नाही. We can smell the fragrance of flower, but we cannot see तुम्ही it. म्हणू शकता का मी गुलाबाच्या फुलाचा वास बघितला? Can you say I saw the fragrance of the flower? कधी कधी म्हणतात असं. Sometimes they say, मराठीमध्ये मराठी भाषा फार भारी आहे. and the Marathi language is too good. समजा फुलाचा वास चांगला आहे. If the fragrance of the flower is good, पुरुषाला म्हटलं पुरुष या फुलाचा वास घे बरं, असं आम्ही म्हणलं पाहिजे ना. I should say that please smell this flower. मग मराठी भाषा भारी एकदम. And Marathi language is good. लय भारी. It's हा, good. हा. मग आम्ही काय म्हणतो? पुरुष फुलाचा वास बघ बरं. I say, we say, see the fragrance of the काय flower. शब्द चुकीचा आहे का? बरोबर आहे. बरोबर आहे. कसं काय बरोबर आहे? रोहित, फुलाचा वास बघ जरा. हा? हा? बघ ना. कसा बघायचा? नाही दिसतच नाही तर बघणार कसा? वास घे बरं. हा, घेऊ शकतोय. हालेलुया. हा, शब्द जरा व्यवस्थित मराठी शिकताना व्यवस्थित शिकत जा. मग आम्ही पाहतो वारा दिसत नाही We do not see the wind, पण आम्हाला तो जाणवतो. but we can experience it. सुगंध आम्ही पाहू शकत नाही We cannot see the पण fragrance, तो आम्हाला जाणवतो. but we can experience it. आत्मा आम्ही पाहू शकत We नाही cannot see the पण आम्ही spirit, त्याचा अनुभव रोज घेत but आहोत. we experience it daily. देवाच्या आत्म्याचा. We experience the spirit of मन आम्हाला God. दिसत We नाही do not see the mind, पण मन आहे. but we have a mind. हालेलुया. Hallelujah. आहे की नाही मन? Do we have the मग ते mind? मन आमच्या ताब्यात नाही So that mind is not in our कारण control, आमच्या दैहिकतेचा प्रभाव त्याच्यावर आहे. because the flesh has control over it. मनुष्याचं मन आहे It is the mind of a सर्व man. प्रकारच्या वाईट विचार तरंगाने बरबटलेला It आहे. is filled with all the evil मग things. त्याच्यावर कोणाचा प्रभाव पाहिजे? So whose influence it should have? आत्म्याचा प्रभाव पाहिजे. The spirit should have influence कुठल्या on it. आत्म्याचा पाहिजे? And which spirit? देवाच्या आत्म्याचा The पाहिजे. spirit of God. देवाच्या आत्म्याचा प्रभाव त्याच्यावर असेल If the spirit of God has influence तर on त्या it, मनाला ईश्वरी आम्ही स्वरूप प्राप्त होतं. and that mind receives a divinity. दुष्ट आत्म्याचा प्रभाव असेल तर दुष्टतेचं स्वरूप प्राप्त होतो. If it has influence of evil, it is filled with evil. म्हणून मागच्या सांगितलं की एखाद्या व्यक्तीमध्ये दुष्ट आत्मा शिरला की त्याच्या सगळ्याच गोष्टी बदलतात.
And if I told you last time, if an evil spirit enters, all his actions आणि change. आम्ही पवित्र आत्म्यानं भरले मग आमच्या सगळ्याच गोष्टी बदललेल्या If the Holy Spirit is filled within us, our पूर्वी actions माझा will be दैहिक changed. स्वभाव होता, Previously, I have a आता carnal माझा mind. ईश्वरी स्वभाव Now it's a आहे. divine nature. पूर्वी कुठल्याही ऍक्टिव्हिटी मी करत होतो, Previously, I used to do anything. आता माझ्या ऍक्टिव्हिटीला एक वेगळं वळण लागलेलं आहे. Now activities I have a different way. माझ्या शरीराचा यज्ञ देवाला करतो. I present my body as a living मी sacrifice. माझं मन देवाच्या स्वाधीन केले, माझ्या हृदयामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारले, माझं हृदय आनंदित आहे. And I have given my mind to God and my heart is happy. म्हणून प्रियानो, मनाला आम्ही आत्मसंयमनासाठी And for a mind to have self-control, आम्हाला देवाच्या आत्म्यामध्ये असणं फार गरजेचं आहे. we need to be in the spirit of मग God. देवाच्या आत्म्याविषयी मागच्या वेळेस मी तुम्हाला खूप शिकवलेलं आहे. And I taught मी you a म्हणजे lot. देवाच्या आत्म्यानं The शिकवलेलं spirit of God has taught a lot about the spirit. देवाचा आत्मा, सामर्थ्याचा आत्मा, समंजसपणाचा आत्मा, सुज्ञानाचा आत्मा, भयाचा आत्मा, ज्ञानाचा आत्मा आहे. And the spirit of God is the spirit of wisdom, counsel, discipline, obedience. देवाचा आत्मा प्रीतीचा आहे. Spirit of God is the spirit of आणि love. देवाचा आत्मा संयमनाचा आहे. The spirit of God is the spirit of कुठं लिहिलंय self-control. ते? Where has it तर written? दुसऱ्या तिमोथेच्या पत्रामध्ये पहिल्या अध्यायाच्या 7व्या वचनामध्ये कारण देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे आपल्याला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा, तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमनाचा आत्मा व दिला आहे. संयमनाचा आत्मा दिला आहे. It says in 2 Timothy 1:7, For God has not given us a spirit of fear, but of power, of love, and of a sound mind. देवाने आपल्याला संयमनाचा आत्मा दिलेला आहे. God has given us a spirit of self-control. म्हणजे कसला आत्मा दिलेला आहे? Means what spirit? त्याचं दुसऱ्या भाषांतरामध्ये अतिशय लिहिलेलं आहे की का की देवाने आम्हाला घाबरण्याचा आत्मा दिला नाही, तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व सावध मनाचा आत्मा दिलेला आहे. In another translation, it says, God has not given us a spirit of fear, but of power, of love, and of a cautious mind. म्हणजे सावध मनाचा आत्मा देवाने आम्हाला दिलेला आहे. God has given us spirit of cautious mind. संयमनाचा आत्मा देवाने आम्हाला दिलेला Given आहे. us spirit of self-control. आणि त्या आत्म्यामध्ये असल्यामुळं And because we are in that spirit, आम्ही आत्मसंयमन करणारे लोक ठरलेले आहोत. we are the people who can practice self-control. मनावर आत्मसंयम. हा, पहिली गोष्ट मनावर, First on the mind, शरीरावर, then on body, जिभेवर, on the tongue, आणि आमच्या सगळ्या याच्यावर आलं की आपोआप वर्तनावर येतं. and on all our nature. मग आत्मसंयमन पहिलं कुठं पाहिजे? मनावर पाहिजे. मनावर ताबा पाहिजे. First, our mind should be controlled. शरीरावर आमचा ताबा पाहिजे. We should have control over our मनावर body. ताबा आला की शरीरावर आपोआप येतो. We have control on mind, we have control on आमच्या body. जिभेवर आमचा ताबा आला पाहिजे. We should have control over our tongue. मनावर ताबा आला की तो जिभेवर पण येतो. If we have control on mind, it has control म्हणजे on tongue. मनाचा कंट्रोल तुमच्या शरीरावर आहे, So the control of mind affects your मनाचा body. कंट्रोल तुमच्या जिभेवर आहे. The control of mind affects your language. हालेलुया. म्हणून ज्याला आत्मसंयमन आलेला आहे तर ते त्याच्याजवळ आहे, So the one who has किंवा self-control, संयमनाचा आत्मा ज्याला मिळालेला the one आहे, who has received the spirit of तो control, सर्व गोष्टी आत्म्याच्या प्रेरणेने he करतो. does everything with the inspiration of Holy Spirit. हालेलुया. Hallelujah. आणि प्रियानो, मनावर ताबा राहणं फार गरजेचं So आहे. you need to have control over your mind. संयम आम्ही पाहतो प्रियानो. Self-control. हा, पहिली गोष्ट आम्ही पाहतो मनावर ताबा. First, we should have control over our मग mind. आम्ही पाहिलं मनाने प्रीती करणं We आहे. need to love our God with our mind. बरोबर, मनाने आम्ही प्रीती करणं, आमच्या मनाचं रूपांतर होणं गरजेचं आहे. So renewing of our mind is important. त्यानंतर आम्ही पाहतो प्रियानो, आमच्या मनाविषयी काही महत्वाच्या गोष्टी मागच्या शिकवल्या त्या आता पुढच्या आम्ही काही गोष्टी पाहणार आहोत. We are going to learn more things about our mind. आताच्या परिस्थितीप्रमाणे जर आम्ही पाहिलं By seeing today's conditions, तर आम्हाला काय वागणं, कसं वागणं गरजेचं आहे प्रियानो. So how मागच्याच मी तुम्हाला सांगितलेलं आहे, I taught you last time, how do we need to आमच्यावर behave? हल्ला होत आहे, We are being attacked. आमच्यावर सर्व प्रकारचे आणि चारी बाजूने आमच्यावर सर्व प्रकारच्या आणि आमच्यावर निंदा होत आहे, आमचा अपमान होत आहे, मंडळ्या आणि इमारती पाडल्या जात आहेत. And we are being mocked and persecuted. मग आमच्यामध्ये काय काम करत आहे? So what is working within us? देवाचा आत्मा आहे. The Spirit of God. आमच्यामध्ये संयमनाचा आत्मा आहे. We have the spirit of self-control. आणि संयम काय आहे And प्रियानो? what is self-control? आमचं चित्त आमच्या स्वाधीन असणं आहे. Our mind is in our control. आणि आमचं चित्त जर आमच्या स्वाधीन नसेल If our mind is not in तर our आम्ही control, परक्या गावासारखा आहोत. then we are like a city with broken म्हणून walls. प्रियानो, आम्हाला काय करणं गरजेचं So आहे? what do we need to do? त्या शेवटच्या काळामध्ये आम्ही जगत असताना We are living in the end times. विरोध करायचा आहे का? Do we have to oppose?
oppose? प्रतिकार करायचा आहे का? Do you have to retaliate? प्रशासनाचं उत्तर द्यायचं आहे का? Do you have to do it for अजिबात that? नाही प्रियानो. Definitely not. म्हणून यशाच्या ग्रंथामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की आम्हाला काय करायला पाहिजे. In the book of Isaiah, we need to know what we वाचा need to do. यशाचा ग्रंथ याचा 51 अध्याय त्याचं 7वं वचन. हे धर्म जाणणाऱ्यांनो, धर्मशास्त्र मनात वागविणाऱ्यांनो, तुम्ही माझे ऐका. मर्त्य मानो, त्यास भिवू नका. त्यांच्या निंदेने घाबरू नका. माझा न्याय तर सर्व काळ टिकेल, पिढ्यान पिढ्या राहील. हालेलुया. जोरात म्हणा आमेन. हालेलुया. एकदा जोरदार टाळ्यांचं अर्पण आपल्या देवाला सादर करूया. या टाळ्या मी तुम्हाला का वाजवायला सांगितलेल्या आहेत? वाजवा टाळ्या. हालेलुया. जोरात म्हणा हालेलुया. हालेलुया. टाळ्या वाजवायला का सांगितलेल्या? Why did I tell you to clap? टाळ्या वाजवणं विजय साजरा करण्याचं दर्शक आहे. And clapping represents victory. मग आम्ही पाहतो डोंगरावरच्या प्रवचनामध्ये येशू काय म्हणतो, माझ्या नावानं ज्यास तुमची आणि तुमचा छळ होईल, तुमची निंदा होईल, त्यास तुम्ही काय करा? आनंद करा. हालेलुया. घरी जाऊन वाचा तो अध्याय. आनंद करा बायबल सांगितलेला आहे. And the Bible says, if you are persecuted for my sake, rejoice. कारण तुम्हाला तुमच्यासाठी स्वर्गात प्रतिफळ ठेवलेलं आहे. Because your reward in heaven is great. हालेलुया. Hallelujah. माझ्या नावानं तुमची निंदा होईल. If you are persecuted because तुम्ही of my दुःख name, करू नका, आनंद करा. you do not reproach but मग rejoice. आज आम्ही भारतामधले जे सगळं बघत आहोत, So in India, whatever we are मग तुम्ही seeing, दुःख करणार आहात का? are you going to be sorrowful? तुम्ही खेद करणार आहात Are you going to का? be grieved? तुम्ही पण मारामारी करायला जाणार आहात का? Are you going to go तुम्ही opposition? तसं काही करू नका. Do not do anything like तुम्ही that. आनंद करा You rejoice. आणि म्हणा परमेश्वर चांगला आहे, Say, God is good. त्याची दया सनातन आहे. His mercy endures forever. कारण माझा ज्या नावानं छळ झालाय ते नाव सर्वश्रेष्ठ नाव आहे. Because of the name which I am persecuted, that name ते is great. नाव प्रभू येशू ख्रिस्त That आहे. name is Lord Jesus Christ. हालेलुया. Hallelujah. बायबल आम्हाला सांगतो सैतानाचा काळ थोडा राहिलाय म्हणून चवताळून तो खाली उतरलाय. स्वर्गानो आनंद करा. And the Bible says, because of the time of devil is short, he's agitated, but we rejoice. तो चवताळून शेवट जो आला म्हणून तो चवताळून आलेला आहे खाली. He's agitated because his time is short. मग खाली येऊन काय होणार आहे त्याचा? But what is going to happen if he comes down? शेवट जी काही शेपटी वळवळ करते ती पण आता संपणार आहे. He's going to. His time is going to end. म्हणून निंदा होत असताना एकच म्हणा परमेश्वर चांगला आहे. While being mocked, say one thing: God is त्याची good. दया सनातन His आहे. mercy endures forever. कोणी येऊन थोबाडीत मारली परमेश्वर चांगला आहे. Anybody slaps, God is त्याची good. दया सनातन His आहे. mercy endures forever. लोक म्हणतील, हे काही वेडे लोक आहे का? And people will say, "Are these हो, people आम्ही crazy?" ख्रिस्तासाठी वेडे लोक We आहोत. are people crazy for God. परमेश्वर चांगला आहे. And God is good. त्याची दया And His सनातन mercy आहे. endures forever. हालेलुया. Hallelujah. हे आमचं आत्मिक जीवन And आहे. this is our spiritual life. हालेलुया. म्हणून या ठिकाणी पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं, Here the scripture हे says, धर्म जाणणाऱ्यांनो. all you people who know the law. पहिला शब्द अतिशय प्रेरणा देणारा आहे. This word is giving म्हणजे inspiration. बायबल कुणाला सांगते? Whom is the Bible ज्यांनी saying? धर्म जाणलेला आहे त्यांना. The one who have understood the law. म्हणजे जे गोंधळ घालतात, विरोध करणाऱ्यांना विरोध करतात, ते विरोध करणारे त्यांना धर्म समजलेला. The one who are opposing, they have not understood the law. म्हणून या ठिकाणी पहिला शब्द वापरलाय. The first word it's used. हे धर्म जाणणाऱ्यांनो. One who knowing righteousness. दुसऱ्या भाषेत हे आत्मिक जीवन जगणाऱ्यांनो. In second translation, the one who understands spiritual life. हे आध्यात्मिक जीवनामध्ये वाटचाल करणाऱ्या लोकांनो. The people who are walking in righteous life. माझे धर्मशास्त्र मनात वागविणाऱ्यांनो. The people in whose heart is my law. मन
प्रेम मनापासून प्रेम करा. Love the Lord with the heart. आपल्या मनाचं नवीनीकरण होऊ द्या Let your mind be आणि renewed मनामध्ये धर्मशास्त्र वागवा. and keep the law in your heart. ह्या सर्व गोष्टी तुमच्या मनाचं नवीकरण करतात. And all these things renew your mind. धर्मशास्त्र तुमच्या मनाचं नवीकरण The book करतं. of the law renews your mind. देवावरची प्रीती तुमच्या मनाचं नवीकरण The love of करतं. God renews your mind. देवाचं स्तवन तुम्ही करता तुमचं मनाचं नवीकरण होतं You worship the Lord, your mind is आणि renewed. रोज ती प्रक्रिया चालू होती. And this process keeps on continuing. एखाद्या पितळेच्या भांड्याला आपण सारखी कलई घेत राहतो ते ती झिजत राहतं. And if we keep on washing a vessel, it becomes, पण ज्या ते झिजत राहतं, संपत जातं. it withers away. हा, पण ज्यावेळेस तुम्ही देवाच्या त्या पवित्र आत्म्याच्या तेजामध्ये देवाची आराधना करता, तुमचं झिजणं नाही, तुमचं उजळणं अधिक मोठ्या प्रमाणात असतं. But the more you worship, you're not withered, but you keep becoming radiant. कालच्या पेक्षा आज अधिक आहे. And more than yesterday, it is today. आजच्या पेक्षा उद्या अधिक आहे. And from today, tomorrow will be अधिक greater. अधिक करून त्या अधिकतेमधून आम्ही पूर्णत्वामध्ये जाणार आहोत, जिथं आम्हाला विश्राम स्थानी बोलवलेलं आहे. And with increasing, we are going to reach that place where there is rest. हालेलुया. Hallelujah. म्हणजे धर्मशास्त्र मनात वागविणाऱ्यांनो, And the people in whose heart is my law, ज्यांच्या मनात धर्मशास्त्र in आहे, whose heart is the law, ते सुज्ञ लोक आहेत. those people are wise. नीतिस्तुताच्या पुस्तकामध्ये पाहणार आहोत ते प्रियानो. It says in Proverbs. धर्मशास्त्र मनात वागवा. And keep a book of law in your heart. देवाचं वचन आमच्या हृदयपटावर कोरलेलं असणं गरजेचं And आहे. the word of God should be engraved on the tablets देवाचं of a वचन heart. आमच्या मनामध्ये ठसलेलं गरजेचं It आहे. should be engraved in the tablets of a heart. धर्मशास्त्र आम्ही वागवणारे, मनात वागवणारे लोक We आहोत. are the people in whose heart is the law. मनात असून उठतो असल्यावर तोंडात येणं हा अतिशय चांगला भाग It आहे. is a good thing if it is in heart, it should come पण in our lips. मनात नाही, फक्त तोंडात आहे, काहीही उपयोग नाही. But if it is not in our heart and only speak, it's of no त्याला use. पोपटपंची म्हणतात. And it is not good. पोपटपंची देवाच्या राज्यात काही उपयोगाची नाही. And only reciting it's of no use. जे मनात आहे ते मुखात आलं पाहिजे. Whatever is in your heart, that should come on your मनात lips. देव आहे तर धर्मशास्त्र मनात पाहिजे. If God is in your- तुमच्या मुखात पाहिजे. If God is in your heart, the law should be in हृदयामध्ये your heart. येशू आहे, If Jesus is in your heart, तो मुखात येशूचं गीत पाहिजे. on your lips you should have the song of Hallelujah. Christ. Hallelujah. जोरात म्हणा हालेलुया. हा, आणि म्हणून या ठिकाणी बायबल मला Here सांगतं, the Bible says, पहिली गोष्ट आम्ही पाहतो धर्म जाणणाऱ्यानो. first you who know righteousness, मग तुम्हाला आशीर्वाद घ्यायचे आहेत का धर्म जाणून घ्यायचा आहे? if you want blessings or you want म्हणजे to know the भौतिक law, आशीर्वादाशी बोल. do you want the worldly blessings? तुम्हाला भौतिक आशीर्वाद पाहिजेत का धर्म जाणायचा आहे? Do you want worldly blessings or righteousness? गप्प बसू नका, जरा जोरात म्हणा काय पाहिजे तुम्हाला. हा, धर्म. तुम्ही धर्म जाणला ना, बाकीच्या भौतिक आशीर्वाद आपोआप येतील बघा. If you understand the law, all this worldly blessings will come to you. सकाळी डोळे उघडले, You open your eyes in the morning, there's blessings. हालेलुया. रात्र बिराडाने विलाप केला तरी सकाळी काय आहे? व्हेरी गुड, हर्षध्वनी आहे. हालेलुया. म्हणून आम्ही पाहतो की आम्हाला त्या आशीर्वादांच्या मागे लागायचं नाही. जो खरा आशीर्वाद आम्हाला देवाने देव केलेला आहे ते मिळवण्याचा प्रयत्न करायचा. आणि आम्ही पाहतो आशीर्वाद म्हणजे सार्वकालिक जीवन. We need to chase the true blessing that is eternal life. मग धर्म जाणणाऱ्यांनो, The people who know माझे righteousness, धर्मशास्त्र मनात वागविणाऱ्यांनो, people in whose heart is the law, तुम्ही माझे ऐका. you listen to me. देव त्याच लोकांना आपली वाणी ऐकवतो जे अशा कॅटेगरी मध्ये आहे. God only speaks to them who fit in this category. हालेलुया. Hallelujah. कुठली कॅटेगरी ती? What is the category? धर्म जाणणारे, The one who knows the law, धर्मशास्त्र मनात वागवणारे. in whose heart is the law. हे लोक कोण आहे? Who are these people? निवडलेले. These are the chosen जोरात people. जोरात म्हणा हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. तुम्हाला निवडलेलं व्हायचंय की Do नाही? you want to be chosen? मग पहिली गोष्ट, पूर्ण मनानं, पूर्ण जीवानं, पूर्ण शक्तीनं आपला देव परमेश्वर याच्यावर काय करा? प्रेम करा. ही मोठी आज्ञा आहे. This is a great commandment. Love the law with all your heart, mind and strength. दुसरी गोष्ट, या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणानं स्वतःचं रूपांतर होऊ द्या. Second, do not be conformed to this world, but be transformed by the renewing of your mind. आणि तर तिसरी गोष्ट आहे, And third thing is आम्ही here, धर्म जाणावा. we should know आम्ही righteousness. धर्मशास्त्र मनात वागवावं. We should carry the law in our heart. ही सगळी कॅटेगरी, ही पात्रता
निवडल्या लोकांसाठी आहे प्रिय. And all these categories for the ones who are मग देव chosen. त्या लोकांशी बोलतो And God talks to those जे people, त्याचं ऐकतात. the ones who listen to Him. हालेलुया. Hallelujah. आणि ऐकतात ते त्यांनी धर्म जाणलेला आहे. And those only listen who have understood the law. ऐकतात ते जे धर्मशास्त्र मनात वागवतात. Only those people listen who carry the law in their hearts. तुम्ही माझे ऐका, You listen to me. मर्त्य मानव नावे ठेवतील त्यास भिवू नका. Do not fear the reproach of men. आता हे कोण सांगतो बरं? Now who is telling this? देव सांगतो. God is saying कोणी it. भविष्यवाणी केली? Who has prophesied? यशाया संदेशाने केली. Isaiah prophet. यशायाचा ग्रंथ काय आहे? What is the book of जुन्या Isaiah? करारातला संक्षिप्त नवा करार आहे. And it is a replica of the New Testament. हालेलुया. किती लोकांना माहित आहे? Who all know this? यशायाचा ग्रंथ, यशायाचं पुस्तक जुन्या करारामधला संक्षिप्त नवा करार आहे. It is a short version of the New Testament in the Old तिथं Testament. सांगितलंय कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल त्याला इम्मानुएल असं म्हणण्यात And येईल. here it is said that the virgin shall आम्हा conceive. सानिध्य देव असं म्हणण्यात येईल. And it has been told God will say this. त्याच ग्रंथामध्ये लिहिले आम्हासाठी बाल जन्मला आहे. In the same book it is written that आम्हाला पुत्र दिलेला आहे. a child is born for त्याच्या us. खांद्यावर सत्ता राहील. In his shoulders is लिहिले की authority. नाही? Has it been वाचा written? यशायाचा ग्रंथ 7 अध्याय 14 वचन. यास तो प्रभू स्वतः तुम्हाला चिन्ह देत आहे. पहा कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल त्याचे नाव इम्मानुएल आमच्या सान्निध्य देव असे ठेवील. आता पुढे इकडे या 9व्या अध्यायामध्ये या. 9व्या अध्यायाच्या 6व 7व वचन ख्रिसमसचा संदेश देतो आज तुम्हाला. आता कारण आम्हासाठी बाल जन्मला आहे, आम्हास पुत्र दिला आहे, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील, त्याला अद्भुत मंत्री, त्याला समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणतील. त्याच्या सत्ता वृद्धीला शांतीला अंत नसणार. तो दाविदाच्या सिंहासनावर बसून त्याचे साम्राज्य चालविल आणि तिथून पुढे ते सर्व काळ न्यायाने व धर्माने दृढ व स्थिर करील. सेनाधीश परमेश्वराचा वेश. हालेलुया. आता हे कधी भविष्यवाणी केलेली आहे? When was this prophesied? येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या 740 वर्ष अगोदर. 740 years before the birth of Christ. आणि त्यात लिहिलंय की यास तो स्वतः प्रभू तुम्हाला चिन्ह देत आहे. पहा कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल त्याचे नाव इम्मानुएल असे ठेवील. Here it says the Lord himself will give you a sign. Behold, the virgin shall conceive and bear a son and shall call his name Emmanuel. इम्मानुएल म्हणजे आम्हा सानिध्य देव. Emmanuel means God with us. आणि या ठिकाणी 9व्या अध्यायाच्या 6व्या वचनामध्ये स्पष्ट लिहिलेले कारण आम्हासाठी बाल जन्मला आहे, जन्मणार आहे असं लिहिलेलं. And in chapter 9 verse 6 it is written for unto us a child is born. आम्हासाठी बाल जन्मला आहे. Unto us a child is आम्हास born. पुत्र दिला आहे. Unto us a son is त्याच्या given. खांद्यावर सत्ता राहील. And government will be on his shoulders. त्याला अद्भुत मंत्री, He will call a wonderful counselor, समर्थ देव, mighty God, सनातन पिता, everlasting Father, शांतीचा अधिपती म्हणतील. Prince of Peace. त्याच्या सत्ता वृद्धीला व शांतीला अंत नसणार. Of the increase of his government and peace there will be तो no end. दाविदाच्या सिंहासनावर बसून त्याचे साम्राज्य चालवेल. Upon the throne of David and over his kingdom. आणि तिथून पुढे ते सर्व काळ न्यायाने व धर्माने दृढ व स्थिर करील. And will order it and establish it with judgment and justice. सेनाधीश परमेश्वराचा आवेश हे सिद्धी स्नेही. The zeal of Lord of hosts will perform हे this. झालं जन्माविषयी. This is about the birth. येशूच्या जन्माच्या अगोदर केलेली भविष्यवाणी. And this is the prophecy before the birth of येशू Christ. 2025 वर्षापूर्वी वधस्तंभावर गेला. And Christ went upon the cross 2025 years ago. संदेशाने तेही त्याच्या जन्माच्या अगोदर लिहून ठेवलेला आहे. And the prophet Isaiah has written आणि before the आम्हाला birth of पाहायला Christ. मिळतं 53 अध्यायामध्ये. And we know in the chapter आणि त्या 53 ठिकाणी सगळं काय लिहिले वधस्तंभाविषयी लिहिलेलं आहे. everything about the cross has been written. हालेलुया. खरोखर Hallelujah. आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले, तरी त्यास ताडण केलेले, देवानं त्यावर प्रहार केले व त्याला पिडिले असे आम्ही त्याला लेखले.
And he bore everything upon him. He carried our sorrows, yet we esteemed him stricken. सर्व काय त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. Everything has been written. त्यानंतर शेवटी त्या अध्यायाच्या लिहिलेलं आहे. In the end of the chapter it says, यामुळे मी त्याला थोरांबरोबर विभाग देईन. therefore I will give a portion with तो the great. बलवानांबरोबर लूट वाटून He घेईल. will divide the spoil with the कारण आपला strong. प्राण वाहू देऊन तो मृत्यू पावला. Because he poured out his soul into death. त्याने आपणास अपराधात गुन्हे दिले. He was numbered with the त्याने transgressors. बहुतांचे पाप आपल्यावर घेतले. He bore the sins of many व अपराधांसाठी मध्यस्थी केली. and made intercession for the हालेलुया. transgressors. त्याच्या Hallelujah. जीवाच्या वेदना सरल्यावर तो त्याचे फळ पाहून समाधान पावे. And he shall see the labor of his soul and be त्याचं satisfied. जन्म, त्याचं मरण, त्याचं आणि पुरलं जाणं, त्याचं पुनरुत्थान सर्व कुठं लिहिलेलं आहे? जुन्या करारामध्ये यशायाच्या ग्रंथामध्ये. His birth, his death, being buried, resurrection is written in the Old Testament in the book of Isaiah. हालेलुया. आणि Hallelujah. त्या यशायाच्या ग्रंथामध्ये आम्ही वाचत And in आहोत. the same book of Isaiah we हे read, धर्म जाणणाऱ्यांनो, Listen, you who know माझे righteousness, धर्मशास्त्र मनात people in वागविणाऱ्यांनो, whose heart is my तुम्ही law, माझे ऐका. you listen to me. मर्त्य मानव नावे ठेवतील त्यास भिवू नका. Do not fear the reproach of men. शेवटच्या काळाविषयीच चिन्ह This आहे. is a sign of the end times. हालेलुया. Hallelujah. म्हणून इथे लिहिले की ठेवतील त्यास भिवू नका. It says, do not be afraid. त्यांच्या निंदेने घाबरू. Do not be जोरात म्हणा, afraid. त्यांच्या निंदेने घाबरू नका. Do not be afraid of their कारण insults. आम्हाला भित्रेपणाचा आत्मा दिलेला For we have कुठला not, दिलेला आहे? सामर्थ्याचा, हालेलुया, प्रीतीचा, संयमनाचा आत्मा दिलेला आहे. for we are not given the spirit of fear, but of power, of love, and of a sound म्हणून mind. त्यांच्या निंदेने घाबरू नका. Do not be afraid of their कारण insults, वस्त्राप्रमाणे त्यास कसर भक्षी. for the moth will eat them up like a garment. लोकरीप्रमाणे त्यास कीड खाऊन टाकी. The worm will eat them like wool. माझा न्याय तर सर्व काळ टिकेल. My righteousness will be forever. पिढ्यान पिढ्या तो राहील. My salvation from generation to generation. आमेन. हा, म्हणून धर्मशास्त्र जाणणाऱ्यांनो, So the people who know righteousness, जाणकार व्हा. be knowledgeable. हा, हालेलुया. रिझर्व्ह बँकेची जाहिरात असते बघा. It is the advertisement of Reserve हा, Bank. अमिताभ बच्चन जाहिरात करत And असतो. Amitabh Bachchan advertises जे it. जे बँकेशी फ्रॉड होतात ऑनलाईन. Whatever the frauds are being going for of तुम्हाला the bank, इतक्या लाखाची लॉटरी लागली, ओटीपी येईल, तो ओटीपी सांगा. that give us the OTP and you have received मग this तुम्ही lottery. ओटीपी सांगितलं की लॉटरीचे पैसे तुमच्या अकाउंटवर यायच्याऐवजी तुमच्या अकाउंट मधले जेवढे आहेत तेवढे तिकडे जातात. You say the OTP instead of you receiving the money, मग the money नवीन from your नवीन account is बँकेचे deducted. नवीन नवीन काही नियम आलेले There are असतात, different kinds of rules of the काही bank. सूचना आलेल्या There are some असतात. warnings. त्या सर्व त्या जाहिरामध्ये सांगितलेल्या असतात. Everything is told in the आणि नंतर advertisement. तो ऍक्टर म्हणतो, And then the actor says, जाणकार बनो. be knowledgeable. हालेलुया. Hallelujah. म्हणजे सावध राहा. Means be warned. हालेलुया. समजून घ्या. Understand. आमेन. Amen. हा, जर जाणकार नसेल तर अवघड काम आहे. If you're not knowledgeable, then it is एक difficult. व्यक्ती चालली होती हायवेने And there was a person going through the आणि highway, त्यांची गाडी पोलिसांनी अडवली. and the police stopped his vehicle. पोलीस म्हणजे कुठले पोलीस? झिरो पोलीस. Police means zero police. झिरो पोलीस म्हणजे काय माहितीये का प्रकार? कोणाकोणाला माहिती आहे झिरो पोलीस म्हणजे काय? नाही माहित. पोलीस माहिती आहे सगळ्यांना. झिरो पोलीस माहिती आहे का? झिरो पोलीस म्हणजे माहित नाही. झिरो पोलीस म्हणजे असे की जे पोलिसांचे खबरी असतात त्यांना म्हटलं जातं झिरो पोलीस. And the zero police are those who are informers of the police. त्यांना कुठल्या प्रकारचा अधिकार नसतो. They do not have any authority. त्यांना युनिफॉर्म नसतो. They do not have त्यांनी uniforms. फक्त माहिती काढायची आणि खबरी म्हणून काम करायचं, पोलिसांना ते सांगायचं. They should just extract information and मग act पोलीस as an त्यांना काही informant. खायला प्यायला देत असतात And the पैसे. police give them money. मग एका कारवाल्याला त्यांनी बाजूला घेतलं झिरो पोलिसांनी. And that zero police, he stopped a vehicle. आणि मग त्यांनी ते मोबाईल वगैरे काढून फोटो घेणं किंवा पैसे घेणं त्याचं चालू झालं. And they started clicking the pictures and extracting मग money. हा नागरिक जाणकार नागरिक होता. And this person was a knowledgeable त्याने व्हिडिओ person. कॅमेरा चालू केला He started his video आणि त्याचा recording व्हिडिओ घ्यायला लागला. तो and ज्या बोलत होता he started recording the मग video. तिथून तो पळून गेला. Then he ran away तिकडे पोलिसांची केबिन होती तिथे जाऊन बसला. and he went and sat near the हा cabin of the नागरिक police. जाणकार नागरिक तिथपर्यंत गेला. And this knowledgeable person went there. मला त्याला म्हटलं की तुझ्या हातामध्ये हे मशीन पैसे स्वीकारायचं आलं कसं काय? तुझ्या अंगावर युनिफॉर्म कुठं आहे? म्हणजे याचा अर्थ तो झिरो पोलीस आहे. And he asked, how
wanted to get the machine to receive money, you're zero police. झिरो पोलीस आहे, तुला गाडी थांबवण्याचा अधिकार कोणी If दिला? you're zero police, you don't have the authority. तुला दंड वसूल करण्याचा अधिकार कोणी दिला? Who gave you the authority? हा सगळा प्रकार झाला. And all these things का happened. झाला त्या नागरिकाकडनं? Why did it कारण happen? तो जाणकार होता. Because he was knowledgeable. हालेलुया. Hallelujah. आता आपल्याला माहित नाही झिरो पोलीस, आपल्याला वाटलं की सिव्हिल ड्रेसवर असतील बिचारे आणि चला साहेबांनी फाडले पावती फाडा, आता काय आपण We did not know, so we would have accepted and give them the challan. म्हणून ह्या शेवटच्या काळामध्ये जाणकार व्हा. So in this end times, be कसलं knowledgeable. जाणकार व्हायचं आहे? How will you be knowledgeable? धर्मशास्त्र जाणणारे. But the one who knows the book of law. हालेलुया. Hallelujah. एकदा तुम्हाला धर्मशास्त्र जाणणारे झाले, तो संयमाचा आत्मा तुमच्यामध्ये प्रवेश केला, तो आत्मामध्ये तुम्ही तुमच्यामध्ये वास करू लागला. तुम्हाला जगातला किती हुशार माणूस फसवायचा प्रयत्न केला तरी तुम्ही फसू शकणार. Once you become righteous, you understand the book of law and nobody can deceive you. कारण आम्हाला फसवेपणाचा आत्मा नाही, भित्रेपणाचा आत्मा नाही, आम्हाला सामर्थ्याचा आत्मा आहे. Lord has not given us a spirit of fear but of power. हालेलुया. Hallelujah. म्हणून बायबल आम्हाला सांगतं की लोकरीप्रमाणे त्यास कीडला खाऊन टाकील, माझा न्याय तर सर्व काळ टिकेल, पिढ्यान पिढ्या तो राहील. Says, and the worm will eat them like wool, but my righteousness will be forever. हालेलुया. Hallelujah. मग आंदोलन करायला जाणार का? So will you go to proclaim? घोषणा करायला जाणार का? Will you go to proclaim? मुर्दाबाद, अमुक मुर्दाबाद, आम्हाला छळ केला, आम्ही अमुक केला. अरे हो द्या छळ. येशू म्हणतो काय करा? आनंद करा. Let you be persecuted. God says rejoice. हालेलुया. Hallelujah. सर्वदा आनंद करा. Rejoice in the Lord पुन्हाही always. सांगतो आनंद करा. Again I say आनंद rejoice. करा. Rejoice. हालेलुया. Hallelujah. आनंद साजरा करणं हे खरं विश्वासणाऱ्याला शोभतं. And celebrating joy is only suitable for a कारण believer. विश्वासणारेच लोक असे आहेत की जो सर्व स्थितीमध्ये आनंद करू शकतात. Because there are only believers who can rejoice in एखाद्या every जगातल्या situation. माणसाला सांगितलं संकटात आनंद करतो म्हणून काय मूर्ख माणूस काय संकटात कोणी आनंद करतं If you का? tell the people of the world to rejoice in trials, he will say you're crazy. पण जगातल्या लोकांना जे जमत नाही ते विश्वासणाऱ्या लोकांना But जमतं. the believers can do things that the non-believers cannot. संकटातही जय उत्सव. To celebrate even in परमेश्वर trials. चांगला आहे. God is good. त्याची दया mercy endures आहे. forever. आम्ही धर्म जाणणारे लोक We are the आहोत. people who know the आम्ही book of law. धर्मशास्त्र मनात वागवणारे लोक We people who आहोत. carry the म्हणून law in आम्ही our heart. फसणार नाही. We will not be आम्ही deceived. खड्ड्यात पडणार We will not नाही. fall into the pit. आम्ही विजयामधून विजयामध्ये, गौरवामधून गौरवामध्ये वाटचाल करणारे लोक We ठरणार are the people आहोत. going from victory to victory and glory to glory. आणि म्हणून प्रियानो या परिस्थितीमध्ये आम्हाला जगताना आमचं मन सुज्ञ असणं गरजेचं So आहे. that is why living in this मग age, पुढचा मुद्दा घेऊयात. नीतिसूत्राचं पुस्तक याचा 2रा अध्याय. या आवडतं का सगळ्यांना वचन ऐकायला? वाचा 1 2 3 4 6 वचनापर्यंत वाचा. माझ्या मुला, जर तू माझी वचने स्वीकारशील, माझ्या आज्ञा आपल्याजवळ साठवून ठेवशील, आपला कान ज्ञानाकडे देशील आणि आपले मन बस या ठिकाणी दोन पुढे नंतर आपण वाचूया. पण ही 2 वचन वाचा. it says in Proverbs 2:1-2, My son, if you receive my words and treasure my commands within you, so that you incline your ear to wisdom and apply your heart to understanding. माझ्या मुला, जर तू माझी वचने स्वीकारशील. My son, if you receive my words, माझी वचने स्वीकारशील, if you receive my words माझ्या आज्ञा आपल्या जवळ साठवून ठेवशील. and treasure my commands within you. देवाच्या आज्ञेमधलं पहिली आज्ञा कुठली? What is the first commandment? आता वाचलं की आपण. सर्वात मोठी आज्ञा कुठली आहे? Which is the greatest commandment? काय माहित, तुम्ही सांगा. तुम्हीच पाठ करून ठेवा. काय मोठी आज्ञा? वाचा परत सगळ्या भाज्यांनी ज्यांनी बायबल आणले बायबल काढा. 32 कृषी वर्तमान 22वा अध्याय 36 37 38 आणि ह्या आठवड्याची ही वचन आहेत 3. वाचा. नाही तुम्ही नका वाचा, तर दुसऱ्याला वाचा सांगा. कोण इथं वाचा. पहिल्या रांगेमध्ये कोण आहे? वाचा मुलींनो. निधी वाच. इंग्लिश का मराठी बायबल असेल? हा, इंग्लिश का मराठी आहे? अगं तू बोल की पटपट पटपट. हा मग वाच.
येते का मराठी वाचायला? इंग्लिश मीडियम वाले लोक, कॉन्व्हेंट वाले वाचा. तोडकं मोडकं कसंही वाच, पण वाच. निधीचा आवाज असा काय झाला? तू नाही होत. वाचा वाचा. हा वाच. तू आपला देव परमेश्वर. हा माझ्या मागे म्हणा, तू आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पुढे वाचा, पूर्ण जीवाने, पूर्ण मनाने प्रीती कर. पुढं, हीच मोठी आणि पहिली आज्ञा आहे. हालेलुया. लक्षात राहील का? पुढच्या रविवारी हे वचन तोंड पाठ करून यायचं. तोंड पण झालं पाहिजे आणि पाठ पण झालं पाहिजे. हालेलुया. हा, आलं का लक्षामध्ये? आता पहिलं जर तुम्हाला आज्ञा माहित नाही तर पुढच्या आज्ञा कशा तुम्ही लक्षात ठेवणार? If you do not know the first commandment, how will you memorize the rest? एकदा एक मुलाचा व्हिडिओ मी बघितला. छोट्या मुलगा आहे. I watched a video of a small आणि child. त्याला 1 2 3 1. And they told him to count 1 to मग त्याने 3. केलं 1 2 5 7 8. He started counting and saying 5 or 7. कॉमेडी व्हिडिओ त्यामुळे झाला तो व्हायरल. And because it was comedy, it went viral. लहान मुलांच्या तुलनेत ठीक आहे. And it is fine for the young तुम्ही kids. आता प्रौढतेपर्यंत जाणारे, नेटानं जाणारे, जाण्यासाठी प्रयत्न करणारे लोक They are आहेत. the people trying to attain perfection. धर्म जाणणारे लोक The आहेत. people who understand righteousness. धर्मशास्त्र मनात वागवणारे लोक People who आहेत. carry the law in their मग hearts. तुम्ही कसं पाहिजे? How should सगळ्या you आज्ञा be? पाठ पाहिजे. All the commandments should be by किती heart. आज्ञा दिल्यात पहिल्या? How many commandments have been given? हालेलुया. 10 आज्ञा. 10 commandments have been आता आम्ही given. पाहतो त्यातली ही सर्वात मोठी आज्ञा आहे. This is the greatest commandment. कुठली आज्ञा आहे? तो आपला देव परमेश्वर याचवर पूर्ण मनाने, पूर्ण जीवानं, पूर्ण शक्तीनं प्रीती कर. You love the Lord your God with all your heart, with all your soul, and with all your हीच mind. सर्वात मोठी आज्ञा This आहे. is the greatest commandment. पहिली आज्ञा पाठ करा, By heart the first commandment, बरोबर दुसरी येते. and then it comes the second. बाकीच्या पुढच्या आज्ञा आपोआप येते. Automatically you'll learn the rest. हालेलुया. Hallelujah. सुरुवात झाली की आपोआप पुढचं येते. Once you start, you can know म्हणून the rest. माझ्या मुला, तू माझी वचने स्वीकारशील, माझ्या आज्ञा आपल्या जवळ काय करून ठेवशील? साठवून ठेवशील. My son, if you receive my words and treasure my commands within you, हा, पुढं वाचा. नाही, दुसरं वचन. आपला कान ज्ञानाकडे देशील आणि आपले मन सुज्ञानाकडे लावशील. आपले कान जे आहेत कुठे देशील? कान. आपले कान, आपला कान कुठे द्यायचा आहे? ज्ञानाकडे. हालेलुया. श्रवण कर. काय सांगितले सुरुवातीला? हे इस्रायला, श्रवण कर, ऐक. म्हणून या ठिकाणी बायबल असं होतं, आपला कान कोणाकडे द्यायचा? ज्ञानाकडे. incline your ear to wisdom. लोक तिथं काय चालले ते ऐकण्याकडे नका देऊ. Do not pay attention to whatever is going beside. हालेलुया. Hallelujah. काय एखादी व्यक्ती अशी असते, कामगार, There is a person who works, a त्याला worker, त्याला काम सांगितलं ना, अरे इकडे ये, तर त्याला काम करायचं नसेल तर तो ऐकणार नाही. and if he does not want to work, he will not listen. लक्ष नसल्यासारखे करेल. He will act like he's not paying attention. थोडक्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायची, But remember one thing, त्याच्याविषयी जरा कुसबुस चालू करायची. and you start murmuring about him. मग लगेच तिला काय बोलताय माझ्या And he'll immediately come, what are you talking about me? हालेलुया. एकदा एक सासरे बसले होते, आता शेतातून आले आणि बसले दारात. There was a father-in-law sitting in the field आणि मग सुनबाईला म्हटलं, अगं सुनबाई चहा कर ग जरा. and said to daughter-in-law, please make tea. मी पण आता जरा अशी प्रॅक्टिस करते. And I'm also practicing it. सुनबाई अगं जरा चहा कर ग जरा. And daughter-in-law, please make some tea. सुनबाई हातच होती, भिंतीच्या पलीकडे सुनबाई होती. And she was right next to the wall. हा, बस सुनबाईला काय ऐकलं पण काय सासऱ्याला चहाच करू द्यायचा नव्हता. And she heard it, but she did not want to मग तिने prepare it. ऐकलंच नाही. So she did not listen. मग सासरा बाप माणूस, And the father-in-law is great. बापाची बरोबरी कोणी करायची नाही. Nobody. का करायची? नाही. सासरा तो सासरा शेवटी. And he was a father-in-law. तो मुलाला म्हटला बाहेरच, He said to his son, अरे सुनबाईच्या भावाचा फोन आला होता, हळू आवाज आता. and he said quietly, the brother of the daughter-in-law had called राखी पौर्णिमेला घरी बोलवलंय तिला. that for Raksha Bandhan he has सुनबाई invited home. पळतच आली दारात, मामाजी काय म्हटले तुम्ही? And daughter-in-law came running, father-in-law, what did you say? हा, कान असतात बरोबर, महत्वाचं स्वार्थाचं तेवढं They ऐकायला. have ears, but they only listen what they want to hear. तुमचा आणि माझा स्वार्थ कशामध्ये आहे? देवाच्या
वचनामध्ये आमेन What is म्हणा. your and my desire in the word of God? जे स्वार्थाचं ते ऐकायचं असेल तर तुमचा स्वार्थ देवाच्या वचनामध्ये जरलेला आहे. मोह जर कशाचा व्हायला पाहिजे तर देवाच्या वचनाचा व्हायला पाहिजे. हालेलुया. And if something is hidden, it is in God. Whatever you want, it is in God. म्हणून आपला कान ज्ञानाकडे टेकला देशील Incline your ear to wisdom आम्ही आपले मन सुज्ञानाकडे लावशील. and apply your heart to understanding. ज्याचं मन सुज्ञानाकडे लागलेलं The one आहे whose heart is applied to understanding, निवडलेल्या व्यक्तीमध्ये गणना they are आहे. numbered amongst the chosen. हालेलुया. Hallelujah. म्हणून आया बायांच्या कानाकडे वळू नको त्याला पौल म्हणतो. So to Timothy, Paul says, do not hear the old wild चुकीच्या fables. गोष्टी ऐकू नको. Do not listen wrong जे things. ऐकायचं महत्वाचं ते ऐक देवाची वाणी. Listen what is important, the word ज्याला of God. कान आहे तो ऐको. One who has ear, listen. आणि जो ऐकतो And the one who hears, तो विजय मिळवतो. he receives victory. आणि जो विजय मिळवतो And the one who receives victory, त्याच्यावर दुसऱ्या मरणाची बाधा असणार नाही. the second death cannot have dominion over him. हालेलुया. Hallelujah. म्हणून आपला कान ज्ञानाकडे देशील आपले मन सुज्ञानाकडे लावशील. Incline your ear to wisdom and apply your heart to understanding. देवाचा आत्मा सुज्ञानाचा समंजसपणाचा सुसंकल्पाचा सामर्थ्याचा ज्ञानाचा भयाचा प्रीतीचा संयमाचा आत्मा. And the Spirit of God is a spirit of wisdom, understanding, counsel, discipline, obedience, and self-control. आपलं मन सुज्ञानाकडे लाव. Incline your ear to wisdom. आणि मनाचं नवीनीकरण जर झालं And असेल if your mind is renewed, तर मनामध्ये तो देवाचा आत्मा आहे. आमचा आत्मा देवाचा आत्मा एक आहे. and our spirit and spirit of God is there, आणि तो one and dwells सुज्ञानाचा there, आत्मा आहे. and the Spirit is a spirit of माझं wisdom, मन आपोआप सुज्ञानाकडे लागेल. my mind will automatically be inclined to न wisdom. दिसणाऱ्या मनावर न दिसणाऱ्या पवित्र आत्म्याचा प्रभाव असला तर ते मन सुद्धा आपोआप सुज्ञानाकडे लागतं कारण तो आत्मा सुज्ञानाचा आहे. And if the, हालेलुया. Hallelujah. तुम्ही समंजस होऊ शकता. You can be तुम्ही wise. संयमी होऊ You can शकता. have self-control. तुम्ही परमेश्वराचं भय धरणारे होऊ You'll become शकता. the people of तुम्ही fear God. सामर्थ्यानं भरलेले होऊ शकता. You'll be filled with तुम्ही strength. सर्व प्रकारच्या आशीर्वादानं परिपूर्ण होऊ शकता. एकाच गोष्टीनं संयम संयम आणि संयमाचा पहिला भाग आहे मन. and हालेलुया. the first part of self-control is mind. हा म्हणून या लिहिलंय मना आपले मन सुज्ञानाकडे लावशील. It says incline- पुढं वाचा त्या विषयात. जर तू विवेकाला हाक मारशील हा कशाची आराधना करशील सुज्ञतेची आराधना करशील. पुढं जर तू रुपयाप्रमाणे त्याचा शोध करशील व गुप्त निधीप्रमाणे त्याला उमजून काढशील तर परमेश्वराच्या भयाची तुला जाणीव होईल आणि देवाविषयीचे ज्ञान तुला प्राप्त होईल. कारण ज्ञान परमेश्वर देतो त्याच्या मुखातून ज्ञान व सुज्ञता येतात. पुढं सर्वांसाठी तो यशप्राप्ती सुलभ करतो. सात्विकपणे चालणाऱ्यास पाहता हे सगळं काय केलं तर बस. It says in Proverbs 2:3 onwards, yes, if you cry out for discernment and lift up your voice for understanding, if you seek her as silver and search for her as hidden treasures, then you will understand the fear of the Lord and find the knowledge of God. For the Lord gives wisdom, from his mouth come knowledge and understanding. He stores up sound wisdom for the upright. He is a shield to those who walk uprightly. आता या ठिकाणी मी पाहतो बायबल मध्ये सांगतो विवेकाला हाक मारशील. Here it says, if you cry out for discernment. विवेक म्हणजे काय? What does discernment mean? विचार. Your conscience. सत विवेक. Your conscience. विचाराला काय करशील? If you cry out for discernment. हाक मारायचं फार अद्भुत आहे बरं का ह्या गोष्टी. These things are marvelous. आता या विचाराचा हाक मारायचा जो प्रकार आहे ना तो पुढच्या रविवारी देवाच्या कृपेने देवाचा आत्मा आपल्याला बोलणार The आहे. grace of God, Spirit of God will teach us what is पण crying out इथं for आम्ही पाहतो discernment. की आणि बायबल आम्हाला सांगतं की त्याचा विवेकाला हाक मारशील If you cry out for discernment, सुज्ञतेची आराधना you करशील. lift up your voice for जर तू understanding, रुपयाप्रमाणे त्याचा शोध you करशील seek for her as silver गुप्त निधीप्रमाणे त्याला उमगून and काढशील search for her as for hidden तर treasures, परमेश्वराच्या भयाची जाणीव तुला होईल. you'll understand the fear of God. देवाविषयीचे ज्ञान तुला प्राप्त होईल.
होईल and find the knowledge of God. जाणकारांमध्ये तुमची निवड होईल You'll be numbered as the कारण wise. कारण ज्ञान परमेश्वर देतो For Lord gives wisdom. त्याच्या मुखातून ज्ञान व सुज्ञता येतात From his mouth come knowledge and आणि understanding. असे सर्व लोक कशामध्ये मोडले जातात सरळ लोकांमध्ये All these people are numbered as मग upright. सरळांसाठी तो काय करतो यशप्राप्ती सुलभ करतो Stores up victory for the upright. हालेलुया Hallelujah. सरळांसाठी तो यशप्राप्ती सुलभ करतो सात्विकपणे चालणारे असतो काय करतो ढाल म्हणजे परमेश्वर संरक्षक आमचा होतो He is a shield to those who walk uprightly. Means he protects. म्हणून बायबल आम्हाला सांगतं की तू माझं धर्मशास्त्र आपल्या मुखातून ढळू दे नकोस म्हणजे जिकडं तू जाशील तिकडं तुला काय होणार आहे यश प्राप्ती So the word of God says, let the book of law not depart from your mouth. धर्म Because जाणणारे लोक the one who know righteousness, धर्मशास्त्र मनात the वागवणारे one who लोक carry the book of law in hearts, विजयामधून विजयामध्ये will go from victory to गौरवामधून victory, गौरवामध्ये from glory to glory. सामर्थ्यामधून power to सामर्थ्यामध्ये power. वाटचाल करणारे असणार आहे You are going to walk like त्यांना that. यशप्राप्ती मिळणार You will आहे receive victory, आणि देव त्यांची ढाल होणार आहे and God will be their आणि shield. सगळ्यात महत्वाची गोष्ट And the most ते important. देवाचे निवडलेले लोक असणार आहे And these are going to be the chosen ones of God. हालेलुया Hallelujah. म्हणून जाणकार व्हा So become knowledgeable. म्हणजे तुम्ही फसणार नाही So you will not be deceived. हालेलुया Hallelujah. आपल्या जागेवर उठून उभं राहूयात पुढच्या गोष्टी आपण पुढच्या रविवारी पाहणार आहोत